बरं झालं भाई, एक परत सरपंच काम भेटलं. बरं झालं त्या पाटला चढून निघालो. आले लय लोक भरले तिला कामाला, काही कामाचे नव्हते. कोण आहे तू? हा कोण आहे? माणूस आहे. कोण आहे? मी थोडी म्हणलं बाई माणूस आहे. तू म्हणतो कोण आहे? तू कोण आहे? मी बी माणूसच आहे. तू इकडे कुठं आला? अरे म्हणजे कामाला आहे मी इथं. कोणा का? कोण ग म्हणजे? सरपंचाकडे कामाला आहे मी. सरपंच काय? म्हणजे आजच ठेवलंय मला. सरपंचाचं ऑफिस कुठे गावात आहे माहिती आहे ना? माहिती आहे मला. आणि ते 5 वर्षाचा बॉन्ड करून घेतलाय माझ्याकडून. आता आपल्याला परमनंट समजायचं आपण आता काय. 5 वर्षाचा बॉन्ड लिहिला मग तवाला? साधं सुद्धा काय आपलं कामच तसं आहे ना. सगळी शेतीची कामं करतो ना आपण. हा का? मग इकडे काय आलं? मग हा इथं काय लागलं म्हणजे आता इथंच काम करायचंय. जाय तिकडे. बाय उलट मी इथं कामाला आहे. उलट मी आता सरपंच सांगून तुला हाकलून दे ना. मग तू सरपंचाचा कोण आहे? मी कोण आहे माहिती का? हा मी सरपंच एवढा खास माणूस आहे ना. हा आजच कामाला लागलोय. हा का? माहिती का? आंघोळ करून आला का? आलो. तू काय करतो इथं? अरे मी सरपंचा कामाला आहे. सरपंचाकडे कामाला? आणि मग आधी कुठं होता? आधी पाटला का? हा का? तिकडे असं भाऊ लोकांनी घाण केली. त्या पाटलाने मोकर माणसं भरले. हा ये याच्या त्या चुगल्या सांग, याच्या चोऱ्या कर. खरं अक्षय. हा आता बरोबर झालं ना? आणि आता कसं आहे हा तिथून कमून काढलं मला माहिती तुला. तू नको कोणला? अरे तो मुळे मी निघून आलो. मी काय केलं तो इतकी घाण करून ठेवली तिला. त्या पाटलाच्या पूर्वी मग काय करायचं होतं लागायची? मग आता तिने एकदा डोळा मारला. मग मला वाटलं की तिला आवडतं मी म्हणून मी तिला विचार हा ना? खाल्ले पटके त्याच्यात काय एवढं. मग अरे तो मुळे मग आलाय बोलला तो पाटील. बस त्याच्यामुळे नाही बोललेला. शेवटी मला तिथलं काम सोडून द्यावं लागलं आणि सरपंचाचं काम धरलं मी. बस तुझा बी पाटलीन बाईवर डोळा होता. काय सांगत होती ए बावळाट्या, 4 वेळा तिथेच घरा पैसेच बसायचं दारात. काय मला माहित नाही का? काय झालं अक्षय? आता कोणाजवळ नको चालू करते बस. तू आता बघ तू कोणाजवळ नको सांगू राहिलं ना तू. आता मग कसं तू मी नाही तुला तू नाही ओळखीत मला मी नाही ओळखीत. हा मर्द. आता कोण कोण आहे? कोण रे डोळा जाक्या? वाटलाच तिथं आहे मी. हा मग तिकडे जायचं. इथं सरपंच इथं काय काम आहे? ती दोन आता सरपंचाकडे आलोय. पाटला सोडून दिलंय. सरपंचाचं ऑफिस आहे ना गावात. ते दोतर खाली कर ना. वर काल केलंय? आता हे खाली झोपातून उठलोय. झोप आहे. तुम्ही काय करता इथं? आम्ही होय. सांगा याला सांग. तेच सांगायचं का आता परत मी? अरे मग दुसरं काय? आम्ही बी इथं सरपंच इथं कामाला आहे. पहिले कुठं होते? बघा तुला काय करायचं? तुला काय करायचं? अरे नालायकांनो. हा सगळे तिथं आपण सगळे एकत्रच होतो. हा आणि सांगत तो कुठं होता आणि मी कुठं होता. तसंच हा? आता आणि तू ना सरपंचात तिथले पायपी कुठं ते आंब्या खालचे आंबे नेऊन लोकाला एक. ती मी नव्हती की. मग कोणी घेत होतं? ती मी नव्हती की. त्या मी सांग मी की मी फक्त ते हाय ना, तुला सांगू का? हा फक्त पाटलाच्या पुरी मागे लागत होता. आणि मग ती भांगारवाल्याची गाडी रोज तिथं दारात येऊन थांबायची. कोण भांगारी घेत होत? ते एक दुसरं भागार होतं ना आपल्यामध्ये. एक काय त्याचं नाव बाबऱ्या. बाब्या होय. हा तरी म्हणलं ते भांगारवाला रोज तिथं येऊन कशाला? त्याला तर इतके ना, भांगार आहे का? त्याला इतकी नालायक सवय होती ना. अरे काय करतात? अरे इकडे काय करतो? कुठं आहे आता? अक्षा अरे तू इकडे कशाला आला? तू मारतो का आम्हाला? काय करता तुम्ही इथे? काय हा? पाटलाचं खाऊन चांगला फुगला गाडचा. त्याला पाटला तरी सरपंच- तिकडचं खाऊन पाटलाकडेच आहे का आता इकडे आलाय? सरपंचाकडे काय आला? पण तो पाटलाच काम सोडलं का? आणि मग किती दिवस झाले? हा किती दिवस झाले? तुमच्या मागात सोडलं मी आम्ही काम. खायला म्हणजे तिकडची टोळी डायरेक्ट इकडे सरपंचाकडे आलेली दिसती. सरपंचानेच भरती केला आता आपल्याला. त्या पाटलाकडे आहे का नाही कोणी? पाटलाने आता दुसरे आणले सगळे बाहेर म्हणून. कुठं? बाहेरून आले? हा याला पाटील म्हणला असं नाही नाही. आता हे गावातले आपल्याला परवडायचे नाही. आपण बाहेरची टोळी याला गाण केली रे. आंबे वापायचा बाहेर नेऊन ह्यो. हा कामच तसं होतं. येत होता ते भांगारी. डायरेक्ट. नाही भांगार तो काय. अरे पण ते काय व्हायचं यांनी भंगारी इकला का तो पाटील मला बोलायचा. कधी कधी मायकून काही चूक झाली का मला याला बोलायचं बाबूला. मला तर काहीच बोलत नव्हतं. मला डायरेक्ट हाणायचं. मग तू करीतच होता तसं? हा, बरं. तू काय कोंबड्या चोरून निघत होता काय पाटलाच्या? नाही नाही खतावण्याला येत होतो मी पाटलाच तिथं. तू होय. आईला खातावण्या घरातली होता कडे. हा सगळ्या कोंबड्या चोरून तिकडे विकल्या दारू आल्याला आणि खातावणी लिहित होतो म्हणतो का? अयो तू इकडे कुठं? आयो
भया हा आता इडा सरपंचाकडे आले की कामाला पाटलाचं काम सोडलं होय मग आता तुम्ही सोडलं म्हणल्यावर मी बी सोडणारच आहे ना तुम्ही जे तीर मारले तेच मी बी मारेल होती बरं झालं तू आली ए काय करू राहिलं नाही बसतो जरा इकडे थोडं अंतर ठेव अंतर ठेव इकडे खरं अरे अंतर ठेव इकडे खरं अरे पाटलाच्या एक पट केलं तू आता दुप्पट करतो की नाही? नाही नाही सारखा हो बाबा तुमच्यामुळेच मला काढले कामावून आता मी काय केलं तो मग म्हणजे आपलं कळालं होय कळायला पाहिजे ती मुळे चालतं रे आता कवर पाडल्याचा वास कवर झाकेल राहतो काय तुम्ही आता सरपंच येणार तेच करायचं का तुम्हाला नाही नाही मी बाय. कुठं ओळखीत त्याला असं दाखवू सरपंचाला मी ओळखीत नाही ना आपलं जे आहे अरे इकडून तिकडून दिले काम आपल्याला व्यवस्थित काम करा हा हे? आईला आई म्हणा बायला बाई म्हणा हा हे नाही कळत का तुम्हाला होय रे? आणि ते याला नाही बायको कळत का बाजूला तिकडे तरशीप आणि तो कुठे चाल तो कुठे चालला या काय त्याच्या ना तिच्या बोकाडी नाही तो आहे पशी मी आईला तुम्ही तर फार चव घालवलेलं हो. बाबूराव या माणसामुळे पाटलं दिलं बरं का काढून खरंच कामावून ह्या याच्यामुळे माणसामुळं नाही खोट्या हाजऱ्या लावल्या त्याचे परिणाम येते हा तुम्ही येत होते का तुम्ही शहाणपणा शिकू राहिले मी तर खातावण्याला येतो तर पगार कोण करतो तुमच्या पण मग तरी तुम्ही एक एक दिवस आड घरी राहायचे बरं, का- बळजबरी लिहून ठेवायचे का ग मी काय म्हणतो तू का बरं याच्या खोट्या हजर लावत होती मी कधी लावले ते लावित होते ग बस 4 बाया असल्या का 10 बाया सांगायची बायांचे पैसे खायची त्याच्यामुळे असं काढून टाकलं बरोबर आहे तुला मला पैसे काय सवय नाही तुमच्या वाणी मग ते कुठे गेले ते तुम्हाला बायांचे संध्याकाळी खंबे आणायला पैसे लागत होते पैसे? ते आमचं- ते वेगळं होतं जरा, आहे का नाही म्हणजे आपल्याला कोणाला शहाणपणा शिकू राहील तुम्ही बरं मी काय म्हणतो आता झालं गेले ना सगळ्यांना एकमेकाच्या खोडी माहिती आहेत ना हे फक्त सरपंचाला कळलं नाही पाहिजे हा एवढं तरी करा बा आता इथं मग आपल्या मग इथं ना अक्कलपट्टी बरं काय झापड झुपे काय कोणाला म्हण नको इडक वांग्या नीट बोलत आहे जरसाक ए बाय तिकडे पाटाच्या तो एक पट केला मग आता इकडे येऊन दुप्पट करू नको आणि तू काय नाही सजावायला होता काय तिकडं मग काय हा? तिकडे मी मला काम व्यवस्थित तुला चालू होतं दत्तक पुत्र गेलो होता ते नाही हलवायला अगं मला आहे ना काम व्यवस्थित चालू होतं पण तुमच्यामुळे मला काढून आणि टाकलं एक रताळ याला वाटलं चुगले लावलेले नाही लय चांगलं होईन तिडं येऊ आता गोडीत चुगले लावायला आपल्याकडून ऐकून घ्यायचं आणि त्या पाटलाच्या शिरून तो चुगले लावायचं अरे लगेच. तसं नाही मग मी आहे ना त्या बाया आहेत ना 2-4 बाया गावातल्या हा. त्याला आहे ना पाटला जिथले आंबे उचलून देऊन टाकले त्याला काहून तुला काय भेटलं रताळ भेटलं का त्याच्यातून अरे बा द्यायला तेवढी समाधानी ना कायची बाया म्हणला 2-4 बाया आल्या त्या म्हणे पाटलाची आंबे लय भारी आहेत अरे तुम्ही दोघं ना बायाच्या नादातच वाया जाणार आहे मी तर म्हणते बरोबर आहे ते तसेच आहेत सगळे हे मग याच्यामुळे मला आवडत नाही हा चांगला आहे पाय ए हलवे ग बस हा, चांगलं नको आहे. शिकू तुम्हाला तू काय तीर मारी तुम्हाला चांगले माहिती आहे तू बी काय तीर मारती मला माहिती आहे आणि हा एक आणि सांग बरं माहिती एक तरी कोड काढून दाखव बरं तू आज दाखव तुम्हाला मग ते तिथं तू खाली पाय घे ना खाली पाय घे पाटलाच्या घरा मग कोणाला भेटायची का कोणाला भेटायची तू तिथं गोडाऊन मध्ये ए, गप ना आता. हा, काय चार मला लोकांची काय माहित चव नाही आली काय. तू काय माहिती. कोणाला भेटत होती रे कोणाला हा? कोणाला ते काय माहिती 3-4 जण होते मग तुला माहिती नाही नाही चेहरा दिसतच याला काय माहिती रताळ मग चेहरे दाखवत नव्हते तिला हा. मी पाहिलं डोळ्याने हा, हिला काय बा अवघड आहे मग हा अवघड आहे लय बरं मी काय आलो आलो हे सरपंच तुम्ही माहिती आहे का तुम्हाला काय काय इथे कॉलम आम्ही जी बिल्डिंग बांधली ना हा हं? आता असे माईक बसवले मला तिथं ऑफिसमध्ये तुमचं सगळं बोलणं ऐकायला आले हां आता दुपार होत आली तुम्ही कामाला आले का गप्पा मारायला आले हां आणि किती चोऱ्या केल्या कोणी कोणी होय मी यांना सांगत होतो पाटलाची नका तर- गप्पा मारू. माझी इथं अजिबात काम मिळणार नाही तुम्हाला तेव्हा सरपंच येणार ना तिथं सीसीटीव्ही कॅमेरे नाही, बरोबर. माईक तिथून मला सगळं काही ऐकायला येतंय आलं का लक्षात केला ना मी पचका सांगत होतो तुम्हाला गप्पा नका मारू कामाला चला नाही नाही पण तुम्ही ऐकलं नाही माझं यांनी म्हणून मग सरपंच पाटलाने तुम्ही तुम्हाला हे काढून दिलंय हे माझ्या आता लक्षात तस आलं. कुठं काय केलं आपण आम्ही कुठं काय आम्ही लय नाही हो पाटील असं काही नाही तुम्ही हे मी पाटील सरपंच सॉरी बर का पाटलाची इथून तुम्हाला काढून ते दिलं. आता तुम्ही असे एवढं खसकाव राहिले हा तुझ्या लक्षातून नाही गेलं पाटील कोण सरकले तुम्ही पेल ती पेल गडबड दारू पितात ते. काय रे हॅप. गप्पा आहे वांग्या तू पियात असशील मी काल पिऊ मला सगळं ऐकायला आलंय कुणी काय चोऱ्या केल्या कुणी काय केलं कुणी आंबे चोरले कुणी कोणाला विकले कुणी बोगस हाजऱ्या लावल्या तुम्हाला काही सांगतो सांगू नका. ऐका. सरपंच मी सांगतो तुम्हाला जाऊ माझ्याकडे काम दे नाही. सरपंच मी काय म्हणते एवढं सगळ्याला हाकलून द्या पण मला राहू द्या कशाला कामाला बोगस हाजरे लिहायला नाही मी नाही लिहिणार हा लिहित होती लिहित होती. यायचं काय नाही, ऐका बरोबर आहे. बोगस हाजरे अहो लिहिलं. हे फुकटे एवढे बी इथं सीसीटीव्ही मध्ये सगळं काही दिसतंय आलं का लक्षात? तू बोगस हाजरे लिहायचा विषयच नाही बरोबर आहे. आता तुम्ही पाय मला एक सांगा कामाशी काम करणार का हा मी करणार नक्की मी ना? मी मी बी मी बी नक्की ना? तुम्ही सांगायचं आणि मी करायचं हा बघा बरं का मी बघा 2-4 दिवस परीक्षा हा झोपतो नुसता ए, आता माय काय लोट बरोबर आहे हे तो गप्प ना. पाटलाच्या झोपा काढल्या
बोलत नाही झोपल्याला तर परवडत ना. तेव्हा पाहिलं ना हे बोलून तुम्ही चव घालता सगळी. यायचे जीबी कापून टाकले पाहिजे मी तर म्हणते. मी काय म्हणतो, तुम्हाला कामाशी काम करायचं असेल करा. मी 1-2 दिवस परीक्षा बघेल आणि सकाळपासून आले तर तुमच्या गप्पा गोष्टी चालल्यात. आजचे काय मी खाडे तुमच्या मांडणार आहे सगळ्यांची. आजची हाजरी काही धरणार नाही. लगेच झोपतो ना काय मला आम्ही आता जिरली चांगली घेतली ठोकून कुटी आता कुटी निघाल पण खोटा निघणार नाही. माईक आहेत कॉलम मध्ये हा कोणी बरोबर चल लागा कामाला. अरे पण सरपंच येऊ गेले सांगून गेले आता काय हाजरी नाही काय नाही हा? आता मारा गप्पा बरोबर ए, डाच्यात घाल काहीतरी तो आल्या. नका बोलू कॅमेरे माईक आहेत. यार थांबा ना बाबराव. संध्याकाळच्याला म्हणलं कमीत कमी 1-1 क्वार्टरला तर पैसे द्या. हा. हाजरी देऊ. काय केलं मुस्काट आपले ते नको नको पण नको जाऊ द्या मग काय आज आहे ना जेव्हा आपला खाडा तेव्हा गाडा खा. हो. सरपंच काय पैसे देणार नाही. मी एक गाणं म्हणतो तोवर करमणूक होऊन जाईल आपले. हा म्हण म्हण. ए बाबूराव बस मग ए, म्हणू का? म्हण ना. फिटली ग बाई माझ्या हौस या मनाची, या कृष्णाची या कानाची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. भारी म्हणलं रे. हा, मस्त मस्त आपल्याला आवडलं. अजून असे 2-3 गाणे म्हण. खाडा टिपीला का सरपंचानी लगेच गाणे गाणं म्हणायचं. ए, मी काय म्हणते एवढं माईक लागेल 12 वाजतील. चला मग. हा ए, थांबा एक गाणं म्हणतो अजून एक. बसा खाली. याच्या काय तेव्हा खाडा आहे तेव्हा खाडा आहे. ए बरं गेले आज थांब ना मी काय म्हणतो, ऐक ना दे ना मला 90 पैसे दे. किती पगार झाला का मग देईन ना तुला किती 10 रुपये फक्त. तुझ्याकडे किती आहेत? 40 मग ते 40 दे ना माझ्याकडे. माझ्या 50 घेऊन मी आणतो ना. तुझी मारू. आणि मग मला मग तू नंतर घे. मी परत तुला 40 देईन. एक तर मला ना टेन्शन वाढलं रे. काय नाही टेन्शन उद्यापासून लागेल ना हाजरी. चला उद्या गाणं. हा, भाऊ दे एक गाणे. ए, म्हणू का सांग भाऊ नाही तर तुमच्या 90चं कवर चालत आहे मध्ये बरं का. मन बाबा मन एखादं मन हा जिथं दिसय तिथं ये. इकडं पाय ना ऐक ना. हा, हा. ते काय बघत आहे ना. जिथं दिसय तिथं ये रागड, आंधळ म्हणतय फुटलं तांबड, दोन्ही त्या हातानं चापसून हातानं उरफाट घालून आंगड, तरी उरफाट घालून आंगड, तरी लंगड मारताय उडून तंगड, तरी लंगड मारताय उडून तंगड. चला नाही तर सरपंच टंगड मारीन आपल्याला. धोतर सुटूस तर आणि तुमचं दोतर धरा बा.